बिंक कुठे चढली डायरेक्ट दिवाणवर. तर मित्रांनो त्या देवळीत त्याने एक चिमणा आणि चिमणी राहायची 2 देवळे आहे आणि त्यातलं एक आहे ना पिल्लाला जन्म दिला असांची. पिल्ल बाहेर यावं नाही म्हणून एवढं प्रोटेक्ट लावले का नाही. कडने गवत लावलेत आणि इकडून पण गवत लावलं पण पिल्लू कसं काय बाहेर आलं काय माहिती. आणि आज त्याने सकाळ आलं बाहेर बघितलं तर पिल्लू मेलं. तर मित्रांनो रात्र झाली ना तरी चिमणी ना ह्याच्यावर बसलेली असायची. लय रात्रपर्यंत असायची पण आता पिल्लू मेले का नाही तारो पण चिमणी बसत. तर मित्रांनो पक्षी तिथं येऊन बसलाय झाडावर बसलंय पण याय ना या तारावर बसायला. इकडं तिकडं भटकायला लागले पिल्लू शोधण्यासाठी. आता पिल्लू भेटणार पण नाही. आता ते पिल्लू मेलं. वावरातल्या घरट्यात 2 अंडी होती का नाही तरी तो पक्षी एवढा कासावीत झाला होता का नाही राहून राहून त्या घरट्यापाशी येत होतं. आणि आता तर ह्या पिल्लाचं तर झालेलं बाळ सुद्धा मेलं. सारखं त्या तारावर बसायचं असतं पण आता अंधार झालाय ना आता अजिबात इकडं तिकडं दिसत नाही. आता परत इथे येऊन बसले सोलर पॅनलवर. इकडं तिकडं बघते पिल्लू दिसतंय. तर मित्रांनो पक्षी किती भारी ओरडतोय. पाऊस पडायच्या वेळेस ओरडतो. आज चलाय ना बिलकुल पण हवा नाही. झाडाचं पान सुद्धा हलव ना एवढं गरम होतंय. कुठला पक्षी येतो कोकिळ आहे का. पावसाचं वातावरण झालेलं आहे असं ढगाळ ढगाळ. इकडं पण ढग चालू झालेलं आहे तिकडं तर पाऊसच पडलेला आहे. हळूहळू ना थंडी हवा यायला लागली पण झाडाचं पाणी ना अजिबात बिलकुल पण हलत नाही. आरुष आल्या आल्या गेम खेळायला लागलो फ्री फायर. अभ्यास करतो का नाही. तर मित्रांनो समोर लाईट गेली. इथं सगळेजण बसलेत. लाईट गेल्यावर सगळेजण एकत्र आले ना. भैया कुठे गेला काय करतोय. तर अंधार झालाय ना अंधारातून इमान येतंय का नाही असं वाटतंय सगळ्यात मोठा तारा आहे पण ती इमान येतंय इकडं. काय आहे तारा नाही इमान आहे ती इमान आहे. चालतंय का नाही इमान आहे का नाही. मी कुठे म्हणले तिकडे इमान मोडलंय आता. मी कुठे म्हणले तर चांगली विमानच ओ कसली पलटते आधी ती. कुठे ब्लॅक ब्लॅक मांजर शुपत आमचं येते बाळा. तुम्ही कधी पाळलं. आम्ही नाही घेतलं मग सकाळी आले बा चुप्पत मांजर काळ तिचं डोळं कसलं चमकतं तो डोळं. मांजर आले मांजर दिसलं का तो दिसलं का डोळं चमकतंय. आधी ती रियांसला जवळ घेऊन चालली. तर मांजराच्या एवढ्या जवळ आले कोणा ती घाबरल्यावाने झाले मांजर. या 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 आला 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 आला. टायगर गतच चालतोय हळूहळू ब्लॅक टायगर गत. य य य य य य य य य घाबरून लाकडा खाली गेले. य कशाला पळतोय पडला का. सुपल्यान पटकेनी आई सुपल्यान बिंक कुठे चढली डायरेक्ट दिवाणवर. मी हाताने ढकलली हिला. आई तो झोपली सुपल्या. अरे कूलरच्या खाली गेली. तर मित्रांनो फायनली आईने सुपली आणली. बिंडकीला पण घराच्या बाहेर जाऊ नाही वाटत. बरोबर कूलरच्या कोपऱ्याच्या खाली चला बाहेर कशी बघतीय बिंडकी. चल जायलाच नको म्हणत्या. तर मित्रांनो फायनली बिंडकी बाहेर आली. बिंडकीच नको सांगू बाबा माझा एवढी का वरडली पण आई तू. आल्यावर माझ्याकडे काय करते. मग तुला सुपली आण म्हणलं होतं. तर मित्रांनो मी इथं मोबाईल बघत बसलो होतो आणि बिंडकी हिथं होती. बिंडकीने हिथून उडी हिथं मारली. म्हणलं उडी कस काय मारली बघितलं तर बिंडकी सोन्या म्हणला कपाटात ठिकाणी उंदीर बिंदीर असेल बघ बरं म्हणला. म्हणलं बघते मला आता चक्कर यायला लागली. मी कपाटात उंदीर सगळे कपडे कुरताडून टाकीन. ओ भाई साहेब माझे नवीन कपडे मी ती घातली पण नाही. बघ बाबा कुठं असेल. माझं 2-3 टी शर्ट आहे त्याच्यात 2-3 कपडे. तर मित्रांनो भावाचा सकाळी ना डावर मध्ये कांगवा कुरतडलाय. कसला कुरतडलाय
डावर मध्ये उंदीर येऊ शकत नाही. विकी कसलं कुरताडलंय बघ ना. कमीच खाल्लाय का पण एवढं बघ ना, आवडला असं. बघ की इथं दात लागलेले, जी बाजू तुटती का नाही ती लगेच खाऊन टाकली. तर मित्रांनो, दोन्ही डावर चेक करायच्यात काय काय झालं. काय ठेवले चिकटे ती हे मोजायचा टेप आहे ती. हे बी टेपच आहे, शिट्टी आहे. तर मित्रांनो, आईला डावर साफ करताना शिट्टी सापडली. चला बाजूला वा. डोकं दुखते. गप्पे काय ही थ्री नाही ही फिन 1 रुपया सापडला. डावर साफ करताना 1 रुपया सापडला. बाबा पहिला 1 रुपया नव्हता मिळत आधू माहिती का बघायला मिळत नव्हता. कसा काम केवळ नाही करता 2 in 1 कांगो आहे ह्यो. याची मोठे केस ही करता येतात, बारकी पण केस करता येतात. मिरचीचे तीळ कोणी टाकले आहेत. 1 कप्पा साफ करून झालाय, दुसरा कप्पा आई साफ करते. ह्याच्यात बी पैसे, ह्याच्यात बी पैसे 50 पैसे बडीशेप आणली का नाही, 50 पैसे आई. ज्यादा खाल्लंय ना त्याच्यामुळे असं होतंय. ज्यादा नाही अरे एकच एवढीशी पोळी घेतली. काय भगवद्गीता आहे. 5 रुपये सापडलेत, लय सापडले पैसे डावर मध्ये. पैसे सापड कायच आहे होम थिएटरचा रिमोट आहे, टीव्हीचा रिमोट नाही. मित्रांनो, डावर साफ करताना ना पैसे सापडलेत 50 पैसे. 1988 मधले साल. शिगडी चालू ठेवली होती तू, शिगडी चालू राहिली. आई अशी बोलती कडे 10 रुपये माझे लय डोकं दुखतंय. स्प्राईट आणू का? मित्रांनो, इथं जवळ स्प्राईट आणायला गेलो होतं, इथल्या दुकानात स्प्राईट नाही. तर गाडीची चावी घेऊन वरती इथून 1 किलोमीटर आहे तिथं स्प्राईट आणायचं. पिशवी घेऊन जा, पिशवीत घेऊ ती चालवाय नाही यायची गाडी तर जाते. मित्रांनो, स्प्राईटची बॉटल एकच आणायची, पण पप्पा म्हणतात गाडी चालवायला यायची म्हणून पिशवी घेऊन जा. तर स्प्राईट आणली आणि आई इकडं झोपली. आई, ए आई, स्प्राईट थोडं चालायचं ना. तर आता आई हसत खेळत होती, 5 मिनिटात पेंगळली. स्प्राईट पे, थोडं चालाय जायलाच पाहिजे होतं, पण तू म्हणती चालाय नाही येत. फोडून देऊ का? आईला स्प्राईटची बॉटल पण फुटाना. पटकेली पे, पटकेली पे. तर मित्रांनो, 2 डावर मधला कचरा काढला होता का नाही, सगळा हितोच सगळा भरून ठेव. आजीला उठव जा, आजीला म्हणाव काय झालंय, आजीचं दुखतंय. आजीला म्हणा उठ. रेश आईला उठवायचं सोडून कूलरची हवा घ्यायला गेला, पण कूलर बंद आहे. कूलर चालू करतो. ओयू, काय आवाज मारायला लागले. ए आईचं लय दुखतंय, तिला डिस्टर्ब करू नको. थंड पाणी आहे का? रियांशला भारी वाटतंय, सगळं अंगावर पाणी सांडून घेतलं. मित्रांनो, रियांश कटिंग मशीनला एवढा घाबरतो काय. पडतोय. काय
सांगितलं पप्पाला? काय सांगितलं आजोबाला? मशीन घेतलं म्हणलं जा, मला कळतच नव्हतं. मशीन घेतली ना बाळा त्याने त्याला. हो, नवरत्न तेलाची पुडी. पुडी दे. पुडी आमची. मित्रांनो, माझा मोबाईल आल्यापासून आहे ना बघितलं नव्हतं आणि आता जस्ट आहे ना व्हॉट्सअप ओपन केलं. भावाने मला 2 फोटो पाठवले. टीव्ही मागं उंदराने ना तेलाची बॉटल कुरकडून टाकलेली. म्हणजे उंदीर टीव्ही मागं सुद्धा गेलेलं आहे. आता फक्त टीव्हीच्याच वायरी कापायच्या राहिल्या. तर मित्रांनो, तेलाची बॉटल आणि तेलाचा कचरा कापून ठेवलं इथं. तेलाची बॉटल काढली, सगळी खालून कुरताडून टाकलेली. सगळं तेल झाले खाली, टीव्ही खाली. कांगवा आणि तेलाची बॉटल. उंदराला काही तेल लावून बांग पाडायचा होता काय? तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय बाय.